KN न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यासाठी KN न्यूजला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा, शेअर करा व लाईक करा। खडकलाट येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी। अभिषेक, आरती व शालेय विद्यार्थ्यांकडून दिंडी। खडकलाट तालुका चिक्कोडी येथील श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे आषाढी एकादशी मोठ्या भक्तिमय उपक्रमाने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरी करण्यात आली। सालाबादप्रमाणे खडकलाट येथील श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्टतर्फे आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी सकाळी लाडक्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सालंकृत पूजा बांधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 7 वाजताच निपाणी येथील महेश पुजारी यर्नाळकर यांच्या पौरोहित्याखाली केदार कुलकर्णी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस अभिषेक केल्यानंतर उद्योजक राजू भडगामवे परिवार व भक्तांच्या उपस्थितीत विठ्ठलाची महाआरती करण्यात आली। या महाआरतीनंतर असंख्य भाविकांनी लाडक्या विठ्ठल रुक्मिणी देवाच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती। गेल्या 6 वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या भाविकांसाठी खडकलाटचे युवा उद्योजक राजू भडगावे व परिवाराकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येते। यावर्षीही राजू भडगावे व परिवाराकडून 1000 भाविकांसाठी शाबू चिवडा, केळी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती। या आषाढी एकादशी निमित्त खडकलाट येथील श्री संताजी विद्या मंदिर व सरकारी मराठी मुलींच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली होती। टाळ मृदुंगाच्या वाद्यात, मुखी हरिनामाचा गजर, खांद्यावर पताका, डोक्यावर तुळस व विठ्ठल रुक्मिणी व इतर संतांच्या वेशात दिंडीचे गावातील प्रमुख मार्गावरून मंदिरात आगमन झाले। यावेळी उद्योजक राजू भडगावे व परिवार, ग्राम बंडा सरदार व पांडुरंग देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांनी या दिंडीचे भक्तीपूर्वक आरती करून स्वागत केले। यावेळी दिंडीतील विद्यार्थीरूपी विठ्ठल रुक्मिणींच्या हस्ते मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तींची पूजा करण्यात आली। यानंतर मंदिरात दिंडीत सहभागी होऊन अनेक भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचा जयघोष करत फेर धरून नाचत टाळ मृदंगाच्या गजरात अवघे वातावरण विठ्ठलमय करून सोडले। यावेळी श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने बंडा सरदार यांनी अल्पोपहारचे देणगीदार उद्योजक राजू भडगावे, दिंडी काढल्या विद्यार्थी, शिक्षक तसेच आषाढी वारीस जाणाऱ्या दिंडीची व्यवस्था करणारे विठ्ठल भक्त अशोक यादव तसेच सहकार्य केलेल्या सर्व भाविकांचे आभार मानले। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गर्दी केल्याने बुधवारी वातावरण भक्तिमय होऊन गेले होते। आषाढी एकादशी निमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर KH दिवाण, सचिव भास्कर कुलकर्णी, सदस्य बंडा सरदार, मुरलीधर कुलकर्णी, वसंत जोशी, मंदिराचे पुजारी सुरेश शिंदे यांच्यासह इतर सदस्य व भाविकांनी विशेष परिश्रम घेतले। KN न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम म्हणा सर्वांनी म्हणा ज्ञानोबा 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 आज आषाढी एकादशी या आषाढी एकादशी निमित्त आज सकाळपासून विठ्ठल गणपती मंदिरामध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी झालेली आहे. आजच्या या एकादशी निमित्त पहाटे 5:30 वाजता निपाणचे पुरोहित महेश अर्नाळकर महाराज, त्याचप्रमाणे आमच्या देवस्थानचे प्रमुख केदार कुलकर्णी यांच्या हस्ते तुमचा अभिषेक झाला. त्यावेळी आमच्या पांडुरंग देवस्थानचे कांचन व्यक्तिमत्व राजेंद्र भडगावे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि इतर भक्तमंडळी उपस्थित होती. त्या भक्तमंडळीचं आणि आत्ता इथं मराठी मुलांची आणि मुलींची शाळा आणि जी मिळाली त्या सर्वांचं आमच्या पांडुरंग देवस्थान कमिटीच्या वतीनं मी सहज स्वागत करतो. आणि आजच्या या आषाढी एकादशी निमित्त अभिषेक संपल्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून जे भक्तांची वीक या मंदिरामध्ये सुरू आहे ते आतापर्यंत जवळजवळ 1000 भक्तांनी विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आणि ह्या सालाबादप्रमाणे आमचं एक लांचूर व्यक्तिमत्व आहे पांडुरंग देवस्थान कमिटीचं, त्या राजेंद्र भडगावे यांचे संपूर्ण कुटुंब यांनी पण सालाबादप्रमाणे यावर्षी इथं फराळ दिलेला आहे. त्यांच्या फराळामध्ये जवळजवळ 3000 केळी, 3000 लाडू आणि 120 किलो शाबू आणि चहापाणी हे सर्व जबाबदारी राजू भडगावे यांनी पांडुरंग देवस्थान कमिटीच्या वतीनं मी त्यांच्या खरोखर त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे अनेक व्यक्तिमत्व झालेलं आहे. अशोकांना यादव तुम्हाला माहीत असेल, गावामध्ये ज्या दिंड्या येतात प्रत्येक दिंडी त्यांच्या शेतामध्ये जात असते आणि त्यांच्या घरामध्ये प्रत्येक दिंडीला महाप्रसाद दिला जातोय. आणि वर्षाला जवळजवळ अशोकांना यादव 5 ते 6 लाख रुपये जेवणासाठी मी त्यांचं खरोखरच आभार मानतो. आणि असंच त्यांना पांडुरंग समिती देऊ दे आणि वर्षाला इथून पुढे आषाढी एकादशीचं महत्व वाढत जाऊ दे. आणि यावर्षी मुलींची शाळा आणि मराठी मुलांची शाळा यांनी दिली आणलेली आहे. पुढच्या वर्षी आम्ही सर्व विद्यार्थी मिळून जवळ 1000 विद्यार्थी होतील एवढी मोठी दिंडी पुढच्या वर्षी काढूया असं मी सर्व शिक्षकांना सांगतो. आणि प्रत्येकाला मी जाऊन हायस्कूल असून दे, मराठी शाळा असून दे, कानडी शाळा असून दे, त्याला पुढच्या वर्षी काम करूया आणि परत त्याच्यामध्ये वाढ करूया. आणि पुढच्या वर्षीचा कार्यक्रम त्याच्यापेक्षा मोठा होऊन दे. परत एकदा सर्व शाळा ज्यांनी दिंडी आणली त्या सर्व शाळांच्या शाळांचं आमच्या पांडुरंग देवस्थान कमिटीबद्दल मी आभार मानतो. आणि आल्याबद्दल परत एकदा धन्यवाद देऊ याबद्दल रजा घेतो. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा.
मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.